PCOSमध्ये वजन वाढतंय हे 7 पदार्थ खाणे टाळाच। बऱ्याचदा आपण काय करतो, बऱ्याच लोकांच्या मला कमेंट्स येतात की मॅडम मी डाएट व्यवस्थित फॉलो करत आहे, व्यायामही करत आहे, पण तरी देखील वजन कमी होत नाहीये। दररोज वजन काट्यावरती उभं राहिल्यानंतर तेच वजन पाहून तुम्ही देखील कंटाळलेले असणार आहात। कितीही तुम्ही प्रयत्न केले तरी देखील वजन काही कमी होत नाहीये। चेक केलं की दिसतं की 400-500 ग्रॅम देखील इकडचं तिकडं झालेलं नाहीये आणि मग काय होतं, आपल्याला डिमोटिवेशन येतं आणि आपण कंटाळतो आणि मग तो डाएट, तो व्यायाम करणं आपण बंद करून टाकतो। पण बऱ्याचदा चूक डाएट किंवा व्यायामामध्ये होत नसते। बऱ्याचदा आपल्या खाण्यामध्ये असे काही पदार्थ येत असतात ज्या पदार्थांमुळे आपलं वजन कमी होणं थांबतं, आपलं वजन कमीच होत नाही, बेली फॅट कमी होत नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकांना PCOS आहे त्यांच्यामध्ये तर असे काही पदार्थ आहेत जे त्यांनी अवॉइड केलेच पाहिजेत। ते पदार्थ जर तुमच्या खाण्यामध्ये येत असतील तर तुमचं वजन अजिबात कमी होणार नाही। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 7 असे पदार्थ शेअर करणार आहे जे तुम्हाला PCOS असेल तर तुम्ही 100% खाणं अवॉइड केलं पाहिजे। जर तुम्ही ते पदार्थ खाणं बंद केलं तर तुमचं वजन आपोआपच कमी व्हायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कोणते आहेत ते पदार्थ जे तुम्ही जर खाणं बंद केलं तर तुमचं देखील घर बसल्या झपाट्याने वजन कमी व्हायला सुरुवात होईल। त्यामुळे मैत्रिणींनो, जर तुम्हाला देखील PCOS आहे आणि तुम्हाला देखील वजन, ॲक्ने आणि पिरियड्स सुधारायचे असतील तर हे 7 पदार्थ तुमच्या आहारातून वर्ज्य करा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला बदल। तुमचा फक्त वजनच कमी होणार नाही, तुमच्या शरीरामध्ये बदल होणार नाही, तर ओव्हरऑल तुमच्या संपूर्ण जीवनशैलीमध्ये बदल करतील जर हे 7 पदार्थ तुम्ही खाणं अवॉइड केलं। यासोबतच तुमची स्किन ग्लो होणार आहे, स्किनवरती पिंपल्स येणार नाहीत, पिंपलचे डाग दिसणार नाहीत, स्किन अगदी तेज तुमच्या स्किनवरती परत येईल। तर तुम्हाला देखील PCOS आहे, वजन कमी करायचे, पिरियड्स इरेग्युलर आहेत, तर या सगळ्या समस्यांवरती एकच सोल्युशन आहे, तो म्हणजे हा आजचा व्हिडिओ। त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत बघा, लगेचच जाणून घेऊयात ते 7 पदार्थ कोणते आहेत जे तुम्हाला जर PCOS असेल तर अवॉइड करायचे आहेत। सगळ्यात पहिला पदार्थ नंबर 1 तो म्हणजे साखर आणि गोड पदार्थ। अर्थातच पांढरी साखर ही एक विषाप्रमाणे काम करते। साखर आपल्या शरीरामधलं इन्सुलिन रेझिस्टन्स वाढवतं, इन्सुलिन रेझिस्टन्स वाढवतं आणि त्यासोबतच बेली फॅट जर जास्त कशामुळे वाढत असेल तर ती साखरेमुळे आणि गोड खाण्यामुळे वाढते। त्यामुळे कोणत्याही पदार्थामधली साखर असेल, चहामधली, कॉफीमधली, मिठाईमधली, कोल्ड्रिंक्समधली किंवा आणखीन कोणत्या पदार्थांमधली, ते बघ साखर खाणं तुम्हाला अवॉइड करायचं आहे। याच्यामुळे तुमचा इन्सुलिन बॅलन्स राहतो आणि त्यासोबतच बेलीवरची फॅट जी आहे ती कमी व्हायला सुरुवात होते। पदार्थ नंबर 2 तो म्हणजे मैदा, ज्याच्यामध्ये व्हाईट ब्रेड, बिस्किट्स, बेकरी प्रोडक्ट्स किंवा मैद्यापासून बनलेले पिझ्झा, बर्गर, सँडविचेस असे बरेच पदार्थ आहेत जे प्रोसेस फूडमध्ये येतात, मैद्यापासून बनलेल्या पदार्थांमध्ये। याच्यामुळे तुमचे हॉर्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि हे पदार्थ तुमचे PCOS सिम्पटम्स वाढवतात आणि याच्यामुळे देखील तुमचं वजन कमी होणं स्टॉप होतं, म्हणजे तुमचं वेट स्टक होतं, वेट लॉस होत नाही। कितीही डाएट फॉलो केला, कितीही व्यायाम केला तरी वेट स्टक होतं, वेट लॉस होत नाही। त्यामुळे तुम्हाला हे 2 पदार्थ खाणं बंद करायचे। नेक्स्ट आपला पदार्थ नंबर 3 तो म्हणजे कोल्ड्रिंक्स, पॅकेज ज्यूसेस। कोल्ड्रिंक्स आणि पॅकेज ज्यूसेस याच्यामध्ये लिक्विड शुगर असते आणि याच्यामुळे तुमची फॅट बर्न थांबते, म्हणजे फॅट बर्नची प्रोसेस हे स्टॉप करतं। इतकंच नाही तर याच्यामध्ये लिक्विड कॅलरीज भरपूर असतात। आपल्याला वाटतं हे काय पातळसर पाण्यासारखं आहे, लिक्विड आहे, याने काय फरक पडणार आहे, याने काय वजन वाढणार आहे, तर त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये लिक्विड कॅलरीज इंटेक तुम्ही करत असता। तुम्हाला वाटतं याच्यामध्ये कॅलरीज काही नाही आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही 1-2 घोट जरी घेतले तरी त्याच्यात 100 ते 200 कॅलरीज असतात। त्यामुळे आता उन्हाळा आहे आणि आपला कल असतो थंडगार काहीतरी पिण्याकडे, पॅकेज ज्यूसेस पिण्याकडे, जसं की स्लाईस, माझा मँगो असे बरेच वेगवेगळे ज्यूसेस आहेत। तर तुम्हाला त्याच्याकडे न वळता तुम्ही सरळ सरळ लिंबू सरबत वगैरे बनवा। त्याच्यामध्ये नॅचरल स्वीटनरसाठी तुम्ही गूळ वगैरे ॲड करू शकता, ब्राऊन शुगर ॲड करू शकता। पण अशा पद्धतीचे कोल्ड्रिंक्स पिणं तुम्हाला अवॉइड करायचे, लिक्विड कॅलरी घेणं बंद करायचे आणि मग बघा तुमची बेली फॅट कमी व्हायला सुरुवात होईल।
पदार्थ नंबर 4 तो म्हणजे फ्राईड स्नॅक्स. फ्राईड स्नॅक्स म्हणजे तळलेले सगळे पदार्थ ज्याच्यामध्ये आपण भजी असतील किंवा काही तळलेले पापड, कुरवड्या, लोणची असे भरपूर पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये तेल खूप असतं. फ्राईड स्नॅक्स ज्याला आपण म्हणू शकतो. किंवा याच्यामुळे काय होतं, ओव्हॅरियन इन्फ्लामेशन वाढतं आणि हे खूप हार्मफुल आहे PCOS वाल्यांसाठी. त्याच्यामुळे देखील तुमचं वजन अजिबात वाढणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे फ्राईड स्नॅक्स तुम्ही कधीतरी जरी खात असाल तरी ते खाणं अवॉइड करा. तुमचं वेट लॉस व्हायला सुरुवात होईल. अशा पदार्थांमुळे देखील तुमचं वेट स्टक होतं. आणि काय करतो आपण, सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये भजी, कुरवडी, वडापाव किंवा बरेच तळलेले वेगवेगळे पदार्थ आपण खात असतो, तर ते खाणं तुम्ही अवॉइड करा. नेक्स्ट आपला पदार्थ नंबर 5 तो म्हणजे बेकरी आयटम्स. याच्यामुळे काय होतं, बेकरी आयटम्समध्ये खारी, टोस्ट, बटर, केक किंवा असे भरपूर डोनट्स वगैरे भरपूर पदार्थ येतात. त्याच्यामध्ये फर्मेंटेड केलेलं पीठ असतं, त्याच्यामध्ये बरंच काय 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 गोष्टी ॲड केलेल्या असतात, खूप प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेले असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा देखील आपल्या चरबीवरती, बेली फॅटवरती खूप जास्त परिणाम होत असतो. यामुळे देखील आपले हॉर्मोन जे आहेत ते डिस्टर्ब होतात आणि यामुळे देखील आपलं वजन कमी होत नाही, वजन वाढतं. आणि PCOS वाल्यांसाठी तर हे पदार्थ खूप जास्त हार्मफुल आहेत. वेट लॉस होण्याऐवजी वेट गेन करतात. त्यामुळे तुमचं देखील वजन स्टक होत असेल, तुम्हाला PCOS आहे, तर हे पदार्थ खाणं तुम्हाला अवॉइड केलंच पाहिजे. नेक्स्ट आपला पदार्थ नंबर 6 तो म्हणजे प्रोसेस्ड फूड. प्रोसेस्ड फूडमध्ये रेडी टू ईट, रेडी टू कुक असे बिर्याणी, मॅगी, नूडल्स अशा भरपूर गोष्टी. प्रोसेस फूड खाणं देखील तुम्हाला अवॉइड करायचं आहे. त्यामध्ये देखील भरपूर प्रिझर्वेटिव्ह, कारण ते पदार्थ त्यांना लॉंग टर्मसाठी टिकवायचे असतात. त्यामुळे त्याच्यात ते भरपूर काही काही गोष्टी ॲड करतात ज्या तुमच्या शरीरासाठी हार्मफुल असतात. आणि प्रोसेस फूड जे आहे ते PCOS वाल्यांसाठी PCOS वेट लॉस इम्पॉसिबल करतात. त्यामुळे प्रोसेस फूड देखील तुम्हाला अवॉइड करायचं आहे संपूर्णपणे, तरच तुमचं स्टक झालेलं वेट पुन्हा एकदा कमी व्हायला सुरुवात होते. आता आपला शेवटचा पदार्थ, ज्याच्यामध्ये पदार्थ म्हणण्यापेक्षा शेवटची जी आपण गोष्ट आहे ती देखील तुम्हाला PCOS असेल तर स्टॉप करायची आहे, ती म्हणजे लेट नाईट स्नॅकिंग. हे देखील खूप जास्त महत्त्वाचं आहे. हे फक्त PCOS वाल्यांसाठीच नाही, तर नॉर्मली जरी तुम्हाला वजन कमी करायचं असेल तरी तुम्हाला लेट नाईट स्नॅकिंग करणं थांबवावं लागतं. कारण लेट नाईट स्नॅकिंग हे तुमचं स्ट्रेस वाढवतं. त्यासोबतच तुमच्या शरीरामध्ये कोर्टिसोल नावाचा हॉर्मोन जो आहे तो ॲक्टिव्ह होतो आणि यामुळे देखील आपलं वजन कमी होणं थांबतं, वेट स्टक होतं. त्यामुळे लेट नाईट स्नॅकिंगमध्ये सगळ्यात जास्त आपली बेली फॅट वाढते. त्यामुळे तुम्हाला बेली फॅट कमी करायची असेल, बेली फॅट अजिबात वाढू द्यायचे नसेल, तर लेट नाईट स्नॅकिंग थांबवा. आणि लेट नाईट स्नॅकिंग थांबवण्यासाठी एकच पर्याय आहे, तो म्हणजे 7 ते 8 तास झोप घेणं. 7 ते 8 तास जर झोप तुम्ही व्यवस्थित घेतली तर तुमचा स्ट्रेस देखील वाढत नाही, तुमचं लेट नाईट स्नॅकिंग देखील होत नाही आणि त्यामुळे तुमची बेली फॅट वजन कमी करायला तुम्हाला मदत होते. आणि इतकंच नाही तर फक्त कोर्टिसोलच वाढत नाही, तर तुमचे पिरियड्स देखील इरेग्युलर होतात जर तुम्ही लेट नाईट स्नॅकिंग करत असाल तर. तर हे होते ते 7 पदार्थ जे तुम्हाला PCOS असताना अवॉइड करायचे आहेत, बंद करायचे आहेत घेणं, जेणेकरून तुमचं वजन जर स्टक झालं असेल, कोणताही डाएट तुमच्या बॉडीवरती वर्क करत नसेल, तर तुम्ही हे पदार्थ बंद करा. आणि मग बघा तुम्हाला डाएट देखील वर्क करेल, व्यायामामुळे देखील तुमच्या शरीरावरची फॅट बर्न व्हायला सुरुवात होईल. तर प्रॉपर डाएट देखील करा, व्यायाम देखील करा, त्यासोबतच हे 7 पदार्थ खाणं अवॉइड करा आणि मग बघा तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल. मग आता हे सगळं खायचं नाही तर खायचं काय, तर तुम्ही प्रोटीन रिच फूड खावा, होममेड मील्स घ्या, म्हणजे घरगुती अन्न जे घरात तुम्ही काही बनवता ते अन्न खावा, कमी तेलकट अन्न खावा. यासोबतच फायबर असलेले पदार्थ जास्तीत जास्त खावा, हेल्दी फॅट्स असणारे पदार्थ खावा, जसं की बदाम झालं, अक्रोड झालं, ड्रायफ्रूट्स असतील, पण कमी प्रमाणामध्ये खायचं आहे. कारण ड्रायफ्रूट्स असतात ज्याच्यामध्ये फॅट्स खूप असतात. हेल्दी फॅट्स आहेत म्हणून खूप जास्त खायच्या नाही आहेत, कमी प्रमाणात खायचे. दिवसभरामध्ये 5 बदाम आणि 2 अक्रोड इतकंच खाणं पुरेसं आहे. त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा तुम्ही खायचं नाही आहे, नाहीतर तुमचं फॅट बर्न होणार नाही. म्हणूनच मैत्रिणींनो, PCOS म्हणजे आयुष्यभराचा त्रास नाही. जर योग्य आहार घेतला तर सिम्पटम्स कंट्रोल होतात. त्यामुळे फक्त योग्य आहार घेणं गरजेचं आहे. स्ट्रेस, टेन्शन घेऊन कधीही वजन कमी होत नाही. बॉडीला अगदी रिलॅक्स ठेवा, माइंडला एकदम काम ठेवा आणि मग बघा तुमचं वजन आपोआपच कमी व्हायला सुरुवात होईल.
तर मैत्रिणींनो, हे होते ते 7 पदार्थ जे तुम्हाला अवॉइड करायचे आहेत आणि तुमचं वजन जे स्टक झालेलं आहे ते कमी व्हायला सुरुवात होणार आहे. तर प्रॉपर डाएटचा व्हिडिओ हवा असेल तर आपल्या चॅनलवरती बरेच व्हिडिओ शेअर केलेले आहेत. अजून कोणती इन्फॉर्मेशन असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता. आणि जर तुम्हाला PCOS फ्रेंडली फ्री डाएट PDF हवी असेल तर कमेंट करा PCOS, मी तुम्हाला डाएट PDF सेंड करेन. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा तुमच्या मैत्रिणींसोबत ज्यांना PCOS आहे आणि त्यांचं वेट स्टक झालेलं आहे, कितीही प्रयत्न केले तरी वेट कमीच होत नाहीये, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अगदी हेल्पफुल ठरणार आहे. त्यासोबतच महिलांशी रिलेटेड सगळ्या वेट लॉस टॉपिक्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ आता इथेच एंड करूयात. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी रहा आणि फिट रहा. बाय.